आरोग्याची कर्मचाऱ्यांची संख्या कमी, त्यातच तुम्ही आता आरोग्य केंद्रांना टाळे लावणार, तर किती दिवसामध्ये टाळे लावणार आणि किती दिवसात? एक मिनिट, मी आपल्याला किती दिवसामध्ये मी आपल्याला करेक्ट करतो. आज मी जिल्हा परिषदेच्या सीओना त्याच्या संदर्भात भेटतोय, कारण जिल्ह्यामध्ये 2 चिका रुग्ण आढळलेत आणि त्याच्यातला 1 चिका रुग्ण हा पुरंदर तालुक्यामध्ये आढळलेला आहे. अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. परवाच्या आमसभेमध्ये सुद्धा माऊली मेहमानेंनी त्या ठिकाणी गुरोळीच्या बाबतीमध्ये केला होता. सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो की गुरोळीच्या सर्व लोकांची त्या ठिकाणी तपासणी त्या ठिकाणी व्हावी. मी आज सीओना, जिल्हा परिषदेच्या सीओनाही त्याच्या संदर्भात भेटतोय, कलेक्टर महोदयांनाही भेटतोय आणि कंपल्सरी आम्हाला आरोग्य कर्मचारी द्यावेत किंवा मग काही प्रायव्हेट हॉस्पिटल्सला किंवा सरकारी दवाखान्यांना तुम्ही सांगावं आणि आरोग्याचे शिबिर त्वरेने त्या ठिकाणी घ्यावे. आणि एवढ्यावरती आम्ही थांबत नाहीये, तर चॅरिटी कमिशनरला भेटून जे मेडिकल 55 हॉस्पिटल्स वेगवेगळे आहेत त्या प्रत्येक हॉस्पिटलला चॅरिटी कमिशनरने त्या ठिकाणी आम्हाला चॅरिटी कमिशनरने निर्देशित करावा आणि पुरंदर तालुक्यातल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्हाला बॅकअप उपलब्ध करावा, अशा प्रकारची विनंती करणार आहे. सर, तुम्ही आपण पाहिले की 2019ला पुरंदर तालुक्यात कराडला महापूर आला होता. हा महापूर आल्यानंतर अगदी नारायणपूरपासून ते खाली जेजुरीपर्यंत बहुतांश ठिकाणी गावचे अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले. कुठे शेड असतील, म्हणजे स्मशानभूमी, दशक्रिया, विधी घाट, अनेक गावांना त्याचा धोका पोहोचला. या संदर्भात आपण विधानसभेमध्ये प्रश्न पण उपस्थित केला होता आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून आपल्याला इथं 30/11 एक पत्र जारी करण्यात आलं होतं आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख की इतर ठिकाणचे पैसे त्यांनी दिले नुकसानीचे, पण जे महापुरात शासनाच्या वतीने जे रस्ते, पूल, दशक्रिया, विधी घाट, स्मशानभूमी, शेड, बंधारे, वीज वाहिन्या, रोहित्र, पोल्ट्री यांना आर्थिक मदत देण्याकरता कोणताही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला नाही. म्हणजे पुरंदर तालुका प्रशासन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कोट्यवधी रुपयांचं नुकसान होऊन सुद्धा तालुक्यातून एकही प्रस्ताव त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात जात नाही. ही शोकांतिका म्हणायची का काय म्हणायचं? मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, आपल्याला त्याच्याबाबत निधी मिळाला नाही आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांचं त्याला उत्तर आहे की आमच्याकडे म्हणजे कोणताही प्रस्तावच प्राप्त झाला नाही तालुक्यातून. आज अनेक ठिकाणच्या स्मशानभूमी तशाचे, आज इथं शक्रिया घाट तसेचे, मग ह्यांचे प्रस्ताव का नाही गेले तालुक्यातून? आज मला आपण योगेशजी जे विचारलंय मी तसं सांगतो. 2019ला पुरंदर तालुक्यातल्या पुरंदर किल्ल्यावरती आणि आस्करवाडी, भिवरी आस्करवाडीच्या तिथे अतिवृष्टी झाली आणि ढगफुटी झाली होती आणि केवळ एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्या पाण्याचं हे होतं की 1 तासामध्ये नाझरे धरण ओटकोट वाहून 2 TMC पाणी नाझरे धरणावरनं वाहून गेलं होतं. त्याच्यासाठी पुनर्वसन मंत्र्यांना मी स्वतः पत्र दिलं होतं. पुनर्वसन मंत्र्यांना मीटिंग झाल्याचं पुरावा माझ्याकडे त्या ठिकाणी आहे, त्याच्याबाबतची मागणी केलेली. जिल्हाधिकारी महोदय सुद्धा त्यावेळेसचे तत्कालीन जिल्हाधिकारी महोदय त्या ठिकाणी होते. जिल्हाधिकारी महोदयांना पण लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्या गावांचे, म्हणजे करा नदीच्या तीरावरती आणि आपल्या दोन्ही म्हणजे चांबळी नदीच्या तीरावरच्या, करा नदीच्या तीरावरच्या आणि जिथे जिथे ओढे नाले होते, जिथं हे परिस्थिती झाली त्या सगळ्या तीरावरचे पत्र त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत. त्यावेळेसचे तत्कालीन BDO असतील, त्या गावांच्या ग्रामपंचायतीची ठरावाची पत्र घेऊन तेही सबमिट केलेले आहेत. ह्या सगळे पत्र सबमिट केले 2019ला. त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय. दुर्दैव असं आहे की त्याच्यानंतर पुनर्वसन खात्याने निधी मंजूर केला, तो निधी आला, परंतु अतिवृष्टी ही पुरंदरच्या किल्ल्याच्या भागामध्ये झाली. नारायणपूर भागामध्ये, नारायणपूर पण वाहिलं गेलं होतं तुम्हाला माहिती आहे. आस्करवाडी भिवरीच्या परिसरामध्ये झाली. अतिवृष्टी झाल्यानंतर नदी वाहून गेली. नाझऱ्याच्या खाली 30 किलोमीटरवरती त्या पुनर्वसनचे पैसे, म्हणजे पूर आला पुरंदर तालुक्यात आणि खर्च झाले बारामतीच्या शहरामध्ये त्या ठिकाणी सौंदर्यीकरणासाठी नदीच्या. हा खरं म्हणजे त्या ठिकाणी शासनाचा आणि मला म्हणायचं पुनर्वसनचे सगळे पैसे जे आहेत ते जिल्हाधिकारी महोदयांच्या डेस्कवरती येतात आणि त्यांनी खर्च करायचा असतो. पुनर्वसनच्या पैशाचा खर्च आणि अपव्यय कुठं केला गेला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सातत्याने पाटबंधारे खात्याला, पुनर्वसन खात्याला त्या ठिकाणी मी सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे की पुरंदर तालुक्यातल्या कऱ्हा नदीची ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन ही त्या ठिकाणी तुम्ही आखून द्या, जेणेकरून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना
नदीकाठी राहणाऱ्या सगळ्या लोकांना, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कळेल की रेड लाईन कुठं आहे आणि ब्ल्यू लाईन कुठं आहे. ब्ल्यू लाईनच्या बाहेर आम्हाला बांधकाम करायचंय, रेड लाईनच्या आणि ब्ल्यू लाईनच्या मध्ये काही ठेवायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी कळायला असत्या. परंतु त्याच्यासाठी सुद्धा पुनर्वसन खात्याने, पाटबंधारे खात्याने कधी निधीची प्रोव्हिजन केली नाही. आज पाटबंधारे पुनर्वसन खात्याने आपत्ती आणि पुनर्वसनचे पैसे पुणे जिल्ह्यातले कुठं खर्च झाले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्याबाबत मला वाटतंय माझ्यापेक्षा जास्त, कारण सातत्याने विरोधी आमदार म्हणून किंवा आमदार म्हणून मी सातत्याने ओरडतोय. तुम्ही सगळेजण माहिती आहे, मी मगाशी सांगितलं की सध्या आहे ना पुनर्वसनाचे पैसे सुद्धा सुशोभीकरणासाठी जातात आणि इतरही पैसे त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी जातात. हे तुमचं आमचं दुर्दैव आहे. लोक उपयोगासाठी जे पैसे आले पाहिजे त्या पैशाचा अपव्यय किंवा त्याचा मार्ग बदलला जातोय. कुठे खर्च करायचा, जिथे पूर आला तिथे खर्च केला पाहिजे का जिथे पूर नाही पाणीच आलं आणि पाणी ओसरलं तिथे खर्च केला पाहिजे, हे बघणं सगळ्यात महत्वाचं मला वाटते. आणि मला पत्रकार बंधूंना सांगायचं 30 आकाराचं जे पत्र दिलंय ते या वर्षीच्या ठरावाचं दिलेलं आहे. त्याच्यात सर काय केले की 2019चा उल्लेख केला त्यांचा. ऐका ना, 30 आकाराचं त्याला त्यांनी आहे ना, म्हणजे मी आपण त्या पत्राची कॉपी मला द्या. मी आदरणीय, कारण खळदगाव हे संरक्षित भिंत करावी याच्यासाठी एक स्पेशल मीटिंग त्यावेळेस पुनर्वसन मंत्र्यांकडे झाली आहे. सातत्याने मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, पालकमंत्र्यांच्याकडे मी सातत्याने गेली 4-4.5 वर्ष पाठपुरावा करतो की खळदगावाला मला संपूर्ण रिटेनिंग वॉल द्यावी. कोडीत असेल, सासवड असेल, कुंभारवळण असेल, वाळुंज असेल, बेलसर असेल, निळुंज असेल, त्याचप्रमाणे खाली कोथळ असेल, नाजरे, रानमाळा, नाजऱ्याच्या खालचे दोन्ही खालचे नाजरे, ह्या सगळ्या ठिकाणी जिथे जिथे पाणी वाहून गेले, खड्डे पडले, सासवड असेल, वरती गराडे असेल, नारायणपूर, भिवडी, या सगळ्या परिसरामध्ये रिटेनिंग वॉल आमचे जिथे जिथे वाहून गेले ते करावेत. ह्याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा माझा चालू आहे. हे जर पत्र दिलंय तर निश्चितपणे ह्या पत्राची चौकशी करावी लागणार आहे. कारण मग दुर्दैव आहे की पत्र व्यवहारच हा जिल्हा अधिकाऱ्यांच्या ऑफिस मधनं गायब होतोय का काय. आता तुम्ही जे म्हणताय ना की हा निधी सगळा बारामतीला गेला मान्य, परंतु आता जसं तुम्हाला इथं मुख्यमंत्र्यांनी डावरला हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित करताय, त्याच पद्धतीने या पत्रात स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की 2019 साली जी नुकसान भरपाई आपली जे झालं होतं त्याचा तुम्ही सांगितलं की प्रस्ताव आपण त्यांच्यापर्यंत पाठवले. मग जिल्हाधिकारी कार्यालयातून आपण गेलेले प्रस्ताव सुद्धा गाळ झाले का? कारण का जिल्हाधिकारी कार्यालयाने ते संबंधित मंत्र्यांना स्पष्टपणे असं लिहिलंय की आमच्याकडे एकही प्रस्ताव इथं प्राप्त झाला नाही. निश्चितपणे असंच म्हणावं लागेल की ते प्रस्ताव गायब झाले. निधी वळवण्यासाठी आहे ना आज फाईल गायब होतात, कुठे आग लागते, कुठं काय होतं आता मला सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात, त्यामुळे काय काय गायब होतं हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे निधी मिळवण्यासाठी, निधी डायव्हर्ट करण्यासाठी अनेक गोष्टी गायब होऊन जातात ना. प्रस्ताव गायब झाले, निश्चितपणे प्रस्ताव गायब झाले. त्याच पत्राच्या अनुषंगाने शेवट असा जो होता आहे की तुम्ही जो विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता, दरड प्रणव क्षेत्र म्हणून तुम्ही नारायणपूर पासून ते पुरंदर किल्ल्यापासून ते अगदी जेजुरीपर्यंत तुम्ही जे सांगितलं बरं, ह्या संदर्भात नव्याने प्रस्ताव सादर करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले होते. मग या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने असे कोणते प्रस्ताव तयार केलेत का की ते पुढे पाठवलेत का, की तो आता परत जे सांगितले या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी प्रस्ताव पाठवलेत का? आता त्या प्रस्तावावरती काम चालू आहे. जेजुरी देवस्थानचा जो भाग आहे, जेजुरीचा जो भाग आहे त्याची आता इस्टिमेट तयार झालेले आहेत. बाकी सुद्धा आहे ना, म्हणजे अनेक ठिकाणी, म्हणजे पांगाऱ्याचा घाट असेल, शिवरीचा घाट असेल, जे नारायणपूरचा जो घाट आहे आपला डोंगर माता, तिथेही तो प्रस्ताव केलेला आहे. त्याचंही इस्टिमेटचं काम PWDचं आता त्या ठिकाणी चालू आहे. आता तुम्ही जे सांगताय हा सांगितलं तुम्ही नारायणपूरचं वगैरे हे घाटांचं सांगितलं, पण कऱ्हा नदीच्या लगतच्या गावांसाठी जर त्या ठिकाणी जर प्रस्ताव पाठवायचे म्हटलं तर त्या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटला ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन ही फायनल झाली नाही. बरोबर. ब्ल्यू लाईन रेड लाईन फायनल झाली नाही तर संबंधित डिपार्टमेंटचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही ज्यावेळेस संदर्भात पाठपुरावा केला तर त्यांनी सांगितलं याच्यासाठी आम्हाला 2 लाख रुपये निधी लागतोय आणि हा 2 लाख रुपये निधी सुद्धा दादा तो GR आहे का आपल्याकडे, मागून घ्या ना ऑफिस मधलं. त्याच्यासाठी आता 2 लाख सुद्धा त्यांना देऊ शकत नाही. मग ही ब्ल्यू लाईन रेड लाईनच फायनल नाही झाली तर पुढचे प्रस्ताव जाणार कधी? मी आपल्याला तेच सांगतोय की 4.5 वर्ष झालं मी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन फायनल करण्याच्या संदर्भात सातत्याने
त्या ठिकाणी प्रश्न हा पाटबंधारे खात्याकडे त्या ठिकाणी मांडतोय. मधल्या काळामध्ये पाटबंधारे खात्याने मला एक जुना GR दिला होता, ज्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. मी त्यांना नवीन GR काढून दिला, ज्याच्यामध्ये शासनाने त्याच्यामध्ये DPDCने कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आणि ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन करायचं. कुठल्याही ग्रामपंचायतीला कुठल्याही नगरपालिकेला त्याची तोशिष काढणार नाही. परंतु त्याच्यावरती खरं म्हणजे काय झालेलं आहे तुम्हाला एक मी स्पष्टपणे सांगतो. मागच्या 2.5 वर्षामध्ये विरोधी आमदाराचं पत्र घ्यायचं अलग लक्षात आणि ते इन करायचं, इनवर्ड करायचं, जे पत्र अडचणीचं आहे ते गायब करायचं, एवढंच काम आहे ना सध्या शासनामध्ये मला वाटतं त्या ठिकाणी चालू आहे. 2019 सुटल्यामुळे तुम्ही काही रस्त्यावर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी नदी सुधार कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं संमेश्वर, त्या कामात पुढं काय आता काम चालू आहे ना त्याचं. किती वेळ येतं काम? काहीच नाही. 1 मिनिट ऐका भाऊ, त्याच्यामध्ये त्या कामाला निधी आपल्याला उपलब्ध झाला होता. मागचं महाविकास आघाडीचं सरकार असताना सदर्व निधीवरती स्टे त्या ठिकाणी आला. त्या निधीला स्टे आल्यामुळे ते काम उशिरा सुरू झालं. आज जर तुम्ही बघितलं तर एक बाजूचं दगडाचं त्याच्यासाठी तो निधी पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी मंजूर केला होता 1.5 कोटी रुपये. 1.5 कोटीचं काम अजून चालू आहे. तो संपूर्ण जो प्रस्ताव होता दगडी कामाचा तो पहिल्या पेशव्यांच्या समाधीपासून ते सोपान काकांच्या मंदिरापर्यंतचा प्रस्ताव पूर्णपणे होता आणि संगमेश्वराचा परिसर त्याच्यामध्ये संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे तो 8.5 कोटी रुपयांचा आहे. फक्त 1.5 कोटीचा प्रस्ताव मंजूर झाला, त्याला स्टे होता. कोर्टामधनं आम्ही त्या ठिकाणी त्या संबंधित स्टे हा उठून आणल्यानंतर त्या ठिकाणी ते काम सुरू झालं. त्याच्यासाठी जवळपास 2022 पासून 2023 पर्यंत आम्हाला 7 महिने कोर्टामध्ये गेले. कोर्टाचा आदेश झाल्यानंतर ते टेंडर झालं आणि ते काम सुरू झालं.